सायदैनिक बीट रिपोर्टरच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत। गेवराई तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। एरणगावची विवाहित महिला काल सकाळपासून बेपत्ता होती। तिचा मृतदेह सायंकाळच्या दरम्यान विहिरीत आढळून आला। सदरील मृत विवाहित महिलेचे नाव वर्षा ओमप्रकाश लाटे असून तिचं वय 30 वर्षे आहे। तिच्या माहेरच्या लोकांच्या म्हणण्यानुसार वर्षा ही सासरच्या लोकांकडून सातत्याने छळ होत राहायचा। काल सायंकाळच्या दरम्यान तिचा मृतदेह जेव्हा विहिरीतून बाहेर काढण्यात आला तेव्हा तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणाही दिसून आल्या। वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला एका विवाहित महिलेने सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली असं एकीकडे म्हटलं जात असतानाच दुसरीकडे आमच्या मुलीला सासरच्या लोकांनी मारून विहिरीत टाकले असा आरोप नातेवाईकांनी केला आहे। जेव्हा शवविच्छेदनासाठी सदर विवाहितेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला तेव्हा दोषींवर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी तिचं शवविच्छेदन रोखून धरलं। मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी नातेवाईकांची समज काढली, दोषीवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले। तेव्हा वर्षा हिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झालं। जोपर्यंत दोषींवर कारवाई केली जात नाही, त्यांना अटक केली जात नाही, तोपर्यंत वर्षाच्या पार्थदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। काय एकंदरीत प्रकरण काय असा विषय होता। एक 10-11 वर्ष झाले लग्न होऊन, सासरवास आहे असं ती वारंवार सांगत होती, पण त्यावेळेस हाणमार जास्त झाली तिला। तिने काय डायरेक्ट विहिरीत मारून त्यांना 3 जणांनी टाकलं, सासू सासरा आणि ते नवरा तिचा। वर्षा लाखे। यांना काय लेकरू बाळ? एक मुलगी आणि एक मुलगा। किती वर्षाचे? मुलगी एक 6-7 वर्षाची असेल, मुलगा एक 4-5 वर्षाचा असेल। आणि तुम्हाला कळलं कधी पण? सकाळी 9 ते 10च्या दरम्यान घटना झाली। काल सकाळी? हा, काल सकाळी। त्यांनी काही कळवलं नाही। त्यांनी कळवलं 4 वाजता की तुमची बहीण सकाळपासून फरार आहे। काही झालतं का विचारलं आम्ही। ते म्हणले थोडी काही घरी खरखर झालती, भांडणं झालते, त्याच्यामुळं ती गायब आहे। तर विहिरीच्या साईडला आम्ही गेलो, तर विहिरीच्या साईडला चप्पल होती। त्यांना म्हणलं हे पाणी उपसा। पाणी उपसल्यावर पाणी उपसायला सुरू केलं की ते सरे फरार झाले आणि त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल व्हावा अशी। तुम्हाला कसं समजलं की ती विहिरीत आहे म्हणून? चप्पल साईडला होती। तुम्ही शोध घेतला त्याच्यानंतर तुम्हाला ते बी शोधित होते आणि आम्ही गेलो, त्यांना आम्हाला चप्पल आढळली। आम्ही म्हणलो इथे चप्पल आहे, पाणी उपसायला सुरू करायची। त्यांच्या घरापासून किती याच्यावर अंतरावर? 1 किलोमीटर असेल, 500 मीटर असेल। तुम्ही सगळे शोधत त्या विहिरीच्या काठापर्यंत गेले होते? ते बी होते शोधायला। आम्ही गेलो, आम्हाला चप्पल आढळली। आम्ही म्हणलं विहिरीतलं पाणी उपसा, चप्पल इथं आढळली। ही सगळी घटना कधी झाली? काल झाली। काल सकाळी झालेली। ते शोधत होते, त्यांनी आम्हाला लेट फोन लावला 4 वाजता। तुम्हाला 4-4:30 पर्यंत तुम्हाला समजलं? हा, 4-4:30 पर्यंत आम्हाला समजलं। सगळ्या गावकऱ्यांचं, नातेवाईकाचं म्हणणं काय? नातेवाईकाचं आमचं सगळ्यांचं म्हणणं की यांना अटक केल्याशिवाय आम्ही, हाणमार झालेली आणि त्यांना विहिरीत टाकून तिच्या बॉडीवर मार आहे। तिला डायरेक्ट नळ दाबलेले, तिला मारून विहिरीत टाकले। त्यांचं नाव काय? ओमप्रकाश लाखे, भागवत लाखे आणि तिची सासू मुलीची। कुठलं गाव आहे? एरणगाव। हा। आमचं नाव? माहेरचं गाव? इटकूर। हा। मुलीचं नाव काय? वर्षा लाखे।